पवित्र पोर्टलवर लवकरच आता जे हे प्रेफरन्स देण्याची जी लिंक आहे ही ॲक्टिव्ह होऊन जाईल किंवा प्रेफरन्सची सुरुवात होऊन जाईल. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की प्रेफरन्स देताना नेमके ते कसे द्यावेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचं प्रेफरन्स कसे द्यावेत हे तुम्हाला तेव्हाच सांगता येईल जेव्हा आपण प्रेफरन्स जी याची सुरुवात होईल. त्यासाठी वेळोवेळी आपण या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात राहूच. तुम्हालाही आमच्या संपर्कात राहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मोफत जे आहे या ठिकाणी मार्गदर्शन मिळत राहील आणि योग्य ते मार्गदर्शन मिळत राहील. कारण मोफत मार्गदर्शन किंवा पेड मार्गदर्शनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की योग्य मार्गदर्शन. कारण एक चुकीचा निर्णय जो आहे हा तुमचा अख्खा आयुष्य जो आहे तो वाया घालवू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा असा येतो की आता पुढे कागदपत्र कोणती लागणार. बघा, जेव्हा तुम्ही जेव्हा पवित्र पोर्टलवर नोंदणी केली होती तर पवित्र पोर्टलवर जेव्हा तुम्ही नोंदणी केली होती तेव्हा जे कागदपत्र तुम्ही तिथं अपलोड केलेत, मग 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, तुमचं डीएड असेल, बीएड असेल, तुमचं हे कागदपत्र म्हणजे हे गुणपत्रिका, तुमच्या डिग्री सर्टिफिकेट असेल, त्यानंतर तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट असेल, त्यानंतर तुमचं टेटचं स्कोर कार्ड असेल किंवा बाकी जे पण डॉक्युमेंट्स, डोमिसाईल असेल, हे सगळे जे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं अपलोड केले तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला परत लागणार आहे. त्यामुळे आता नव्याने कोणते डॉक्युमेंट्स काढायची गरज आहे का, तर सध्या तरी नाही. जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अगोदर आहेत तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं आता प्रोड्यूस करायची गरज आहे. बाकी वेळोवेळी काही एक्स्ट्रा लागलं, कमी जास्त असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. पण मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की आता पुढची नेमकी प्रक्रिया कशी असेल. पुढच्या वर्षी पुढच्या फेजमध्ये, पुढच्या काही दिवसामध्ये जसं प्रेफरन्स देणं चालू होईल, प्राधान्यक्रम देणं चालू होईल, तर त्यानंतरची प्रक्रिया कशी असेल एकदम शॉर्टमध्ये आणि डिटेलमध्ये समजून घेऊया. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता होतील प्राधान्यक्रम सुरू. मग जसं प्राधान्यक्रम सुरू झाले की तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पहिल्यांदा प्राधान्यक्रम द्यायचे. प्राधान्यक्रम दिल्यानंतर तीनदा तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता, डिलीट करू शकता, एडिट करू शकता, काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्स पण डिलीट करू शकता. तुम्हाला जोपर्यंत प्राधान्यक्रम देण्याची तारीख अवेलेबल आहे तोपर्यंत तुम्ही प्राधान्यक्रम देत राहू शकता, म्हणजे चेंज करू शकता. त्यानंतर फायनली जेव्हा तुमचा प्राधान्यक्रम संपेल तेव्हा ते लॉक प्रेफरन्स करायचे असतात. एकदा प्रेफरन्सेस लॉक केले आणि डेट संपली की मग त्यात काही चेंजेस करता येत नाही. पण जोपर्यंत डेट अवेलेबल आहे तोपर्यंत तुम्ही प्रेफरन्सेस डिलीट वगैरे करू शकता, लॉक प्रेफरन्स केल्यानंतर सुद्धा. त्यानंतर पुढचा मुद्दा असेल कागदपत्र पडताळणी. आता काय होतं, यात दोन प्रकार आहेत. ज्यांचं डायरेक्ट सिलेक्शन झालं, विदाऊट इंटरव्ह्यू पोस्टवर जर तुमचं सिलेक्शन झालं मग तुम्ही डायरेक्ट कागदपत्र पडताळणी जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषदा असतील किंवा अशाही काही संस्था आहेत की ज्यांना इंटरव्ह्यूची गरजच नसते किंवा इंटरव्ह्यू घेतच नाही, त्यांना इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट्स नको, नॉन इंटरव्ह्यू कॅन्डिडेट लागतात. मग अशा ठिकाणी तुम्ही डायरेक्ट कागदपत्र पडताळणीला जाऊ शकता. मग ती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. बरं, कागदपत्र पडताळणी हे कुणासाठी, हे नॉन इंटरव्ह्यू पोस्टसाठी. पण जर तुमचं सिलेक्शन इंटरव्ह्यू पोस्टसाठी झालं, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, अशा ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन किंवा जे संस्था इंटरव्ह्यू घेतात अशी एखादी संस्था तुम्हाला मिळाली तर मग तुमचं तिथं मुलाखत पण होणार आणि कागदपत्र पडताळणी पण होणार. मग कागदपत्र पडताळणी नंतर मुलाखत का अगोदर कागदपत्र पडताळणी, तर ते संस्थेवर डिपेंड करतं. कधी कधी संस्था म्हणते की एकाच दिवशी या कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत घेऊन जा, कधी कधी म्हणते की संस्था कागदपत्र पडताळणी आधी करा नंतर तुम्ही मुलाखत द्या. तर या डिपेंड करतात या गोष्टी. त्यामुळं त्या संस्थेचा जो तो अधिकार असतो. आणि त्यानंतर मुलाखत झाली किंवा कागदपत्र पडताळणी झाली की मग अंतिम यादी ती संस्था किंवा ते ऑर्गनायझेशन लावत असतं. जसं की ज्या संस्थांच्या ठिकाणी तुमची निवड झाली मग ती संस्था त्यांची एक फायनल लिस्ट लावल की या उमेदवारांची आमच्याकडे अंतिम निवड जी आहे ती झालेली आहे, यांचा कागदपत्र पडताळणीमध्ये कुठेही काही अडचण नाही आली तर या उमेदवारांची अंतिम निवड जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस असणार आहे आणि ही प्रोसेस जी आहे ही लवकरात लवकर चालू होईल. नॉर्मली माझं म्हणणं काय असतं की जी माहिती मी देतो ती अत्यंत सुटसुटीत पद्धतीने देतो. मी फार कॉम्प्लिकेशन करण्याचा प्रयत्न करत नाही. ह्या अवघड करायचं मग त्याला सोपं करून सांगायचं. मी म्हणतो हे फार इझी गोईंग आहे. आणि कागदपत्र पडताळणीची प्रोसेस किंवा प्राधान्यक्रमाची प्राधान्यक्रम आवश्यक आहे, खूप काळजीपूर्वक देणं. त्या संदर्भात आपण परत व्हिडिओ टाकणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ती फार काही अशी रॉकेट सायन्स नाही आहे की ज्याच्यात काही तुम्हाला फार जास्त रिसर्च वगैरे करायचं आहे. त्यामुळे फार इझी गोईंग या असणारे, टेन्शन घेऊ नका. बाकी प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोतच. त्यासाठी काय करायचंय, फक्त आपल्या यूट्यूबला आणि
टेलिग्रामला असेल, इंस्टाग्रामला असेल, सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट मॅक्सिमम गोष्टी ज्या आहेत तुम्हाला वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जास्त ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज पडणार नाही. तर बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.